वळूयात पुढच्या बातमीकडे। महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आता सोमवारी म्हणजेच 8 ऑगस्टला सुनावणी होणार आहे। सर्वांच्या लिखित युक्तिवादाचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेऊ असं आज सुप्रीम कोर्टाने सांगितलं। तसंच याचिका मोठ्या खंडपीठाकडे सोपवण्याबाबत सोमवारी निर्णय घेतला जाईल असं कोर्टाने सांगितलं। दोन्ही बाजूचं म्हणणं मांडण्यासाठी दिलेली मुदत वाढवून द्या, खरा शिवसेना पक्ष म्हणून मान्यता आणि धनुष्यबाण चिन्ह मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे कॅम्पनं दाखल केलेल्या अर्जावर निर्णय घेऊ नये अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला केली आहे। निवडणूक आयोगाने शिंदे गट आणि शिवसेनेला 8 ऑगस्ट पर्यंत आपापलं म्हणणं मांडण्याची संधी दिली होती। मात्र कोर्टात निर्णय लागत नाही तोवर पक्षाच्या चिन्हाबाबत कुठलाही निर्णय नको अशी सूचना सुप्रीम कोर्टाने दिली आहे। शिंदे गटाकडून हरीश साळवे तर ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला। तर आज कोर्टामध्ये नेमका काय युक्तिवाद करण्यात आला आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया। अध्यक्षांना 10व्या सूचीनुसार अपात्र ठरवण्याचा अधिकार आहे का असं हरीश साळवे यांनी सुरुवातीला युक्तिवाद केला। त्यानंतर पक्षांतर बंदी कायदा हा असंतोष विरोधी कायदा असू शकत नाही असं ते म्हणाले। अध्यक्षांनी निर्णय घ्यायला 1 ते 2 महिने निर्णय घेण्यास विलंब लावला तर आमदारांनी काय करायचं असं हरीश साळवे यांनी युक्तिवाद केला। तर पक्षांतर बंदी कायदा हा असंतोष विरोधी कायदा असू शकत नाही तुमचं म्हणणं असेल तर मग व्हीपचा अर्थ काय असं सरन्यायाधीशांनी सवाल उपस्थित केला। अपात्रतेसाठी ठोस कारण समजल्याशिवाय निर्णय घेतला हा निर्णय तसा घेतला जाऊ शकत नाही असं हरीश साळवे यांनी युक्तिवाद केला। मूळ राजकीय पक्षाला दुर्लक्षित करू शकत नाही, हे लोकशाहीसाठी धोकादायक आहे असं सरन्यायाधीशांनी यावेळी मुद्दा मांडला। तर आमदारांच्या अपात्रतेसंबंधी निर्णय कोण घेणार याचा निर्णय घ्यावा लागेल असं हरीश साळवे यांनी युक्तिवाद केला। तसंच आमदारांनी पक्ष सोडला की नाही का निर्णय कोण घेणार असा देखील त्यांनी सवाल उपस्थित केला। तर हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे सोपवण्याची गरज असल्याचं सेनेच्या गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला। राजकीय प्रश्न असल्याने निवडणूक आयोगाला कसं काय रोखू शकतो असा सवाल सरन्यायाधीशांनी उपस्थित केला। तर आमच्यासाठी आमदार अपात्र असून ते निवडणूक आयोगाकडे कसे काय जाऊ शकतात असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला। समजा 2 गट आहेत आणि तेच खरे राजकीय पक्ष असल्याचा दावा करतायत, ते राजकीय पक्षाला मान्यता देण्याचा दावा करू शकत नाहीत का असा सवाल पुन्हा एकदा सरन्यायाधीशांनी उपस्थित केला। तर बंडखोरांकडून राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यामध्ये गल्लत घातली जाते असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला। तर आपल्याकडे 50 पैकी 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचं ते सांगतायत असा देखील मुद्दा कपिल सिब्बल यांनी मांडला। त्यामुळे ते राजकीय पक्ष असल्याचा त्यांचा युक्तिवाद आहे। 40 आमदार अपात्र ठरले तर त्यांच्या दाव्याला आधार काय असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला। त्यानंतर शिंदे गटाचे अरविंद दातार यांनी युक्तिवाद केला। विधिमंडळातील घडामोडींच्या राजकीय पक्षाच्या सदस्यत्वाशी संबंध नाही। समजा आपण सर्वांनाच अपात्र ठरवलं आणि पुढची निवडणूक आली तर असं हरीश साळवे यांनी म्हटलं। आपण मूळ पक्ष आहोत असं म्हणता येणार नाही का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला। तर निकाल येईपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये अशी सूचना सरन्यायाधीशांनी यावेळी दिली। हे प्रकरण 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपवण्यात येणार असल्याचं सरन्यायाधीशांनी यावेळी म्हटलं। सर्वांचे लिखित युक्तिवाद पडताळले जातील आणि मग सोमवारी सुनावणी होणार आहे। जसजशा तारखा पडतायत तशा 2 गोष्टी होत आहेत। एक असं होत आहे की साधारण कोर्टाचे जे संकेत आहेत ते संकेत निश्चितपणाने कायद्याला धरून ते जे योग्य आहेत ते संकेत देत आहेत। दुसरं या मधल्या काळामध्ये जसं पुण्यात झालं तशा पद्धतीने उच्छाद करायला आणि काही ना काही गडबड करत सुटायला, पूरग्रस्त राहिले बाजूला, बाकीचे पीडित लोक राहिले बाजूला आणि त्याच्यामध्ये कुठेतरी राजकीय फायदा घेण्यात थोड्या वेळेमध्ये अजून राजकीय फायदा काय घेता येईल याच्यासाठी म्हणून सगळ्या व्यवस्था धाब्यावर बसवण्याचं काम चाललेलं आहे। आणि म्हणून आम्हाला हीच अपेक्षा आहे की लवकरात लवकर याचा निकाल लागावा आणि त्यामधून चांगल्या पद्धतीने तोडगा सुटावा। सर्वोच्च न्यायालयावर आमचा विश्वास आहे। आम्ही न्याय देवतेवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे आणि शिवसेनेची बाजू ही न्यायाची आहे आणि त्यामुळे न्याय देवता नक्की न्याय देईल असं आम्हाला खात्री आहे। आम्हाला जे कळतं, आमच्या वकिलांनी जी बाजू मांडली ती मात्र 100% योग्य भूमिका मांडली म्हणून
कालपासून त्यांच्या वकिलाची त्रेधा तिरपीट उडते असं दिसून येते. पण न्यायदेवता योग्य तो न्याय देईल आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्यमेव जयते. त्यामुळे शिवसेना सत्याची बाजू आहे शिवसेनेची आणि शिवसेना जिंकणार म्हणजे जिंकेल. ते लॉजिक मांडत राहिले सातत्यानं. ते लॉजिक मांडत होते तेव्हा लक्षात येत होतं की हे लॉजिक चालणार नाही, कायदा चालणार आहे. आणि म्हणून त्यांच्यावर ताशेरे आज अपेक्षा होती, पण मला कल्पना होती. कारण तेव्हा सुद्धा कोर्टाने त्यांना सांगितलं तुम्हाला आम्ही 10 दिवस दिले, त्या 10 दिवसात तुम्ही काय केलं, मग आता तुम्ही बोलूही नका, सरळ निवेदन द्या असं सांगितलं. आणि ते निवेदन आज मिळालंय. आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी अगोदरच सांगितलं होतं की कॉन्स्टिट्युशनल बेंच आम्ही करू. आणि म्हणून आता कॉन्स्टिट्युशनल बेंचकडे जात असेल त्याप्रमाणे 8 तारखेला लढाई करणाऱ्याला वाटत असतं आमचा विजय होईल आणि ते तर असं म्हणू शकत नाही बहुतेक आमचा पराभव होईल. परंतु या ठिकाणी आपल्या भावनिकेवर किंवा आपल्या वाटण्यावर निर्णय नसतो. निर्णय आतापर्यंत झालेले प्रेसिडेंट जे असतील, आतापर्यंतचे निवाडे जे त्या ठिकाणचे असतील, कायदा काय बोलतो, संविधान काय बोलतं, लोकशाहीला काय अभिप्रेत आहे, विधिमंडळाचे अधिकार काय, अध्यक्षांची त्या ठिकाणची कार्यकक्षा काय, या सगळ्या गोष्टींचा विचार करत त्या ठिकाणी न्यायव्यवस्था निर्णय करत असते. आम्हाला वाटलं म्हणून भावनेवर किंवा त्या ठिकाणी आपल्या मतावर न्यायालयाचा निर्णय होत नसतो.